नमस्कार. अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे हळदी कुंकासाठी दूध. तर दूध बनवण्यासाठी बघा आपण इथं 3 लिटर दूध घेतलेले आहे. तर दूध आपण चितळीचे घेतलेले आहे. त्यानंतर बघा इथं साखर लागेल. तर जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण साखर कमी जास्त वापरूया. तर सध्या मी इथं 200 ग्राम साखर घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथं 10-12 आपण इथं बदाम भिजत घातलेले, थोडे कोंबट पाण्यात काजू भिजत घातलेले आहेत. त्यानंतर इथं वेलची पावडर घेतली भरपूर अशी 1 चमचाभर. दूध मसाले मी इथं 2 घेतलेले आहेत. तर एवढेच आपण दूध मसाला घेतलेला आहे इथं. तर इथे बघा आधी सर्वात आधी जाड ओलाचं स्वच्छ पांढरं शुभ्र जर्मलचं पातेलं आपण घेतलेलं आहे. तर पातेलं धुवून मी स्वच्छ घेतलेले. त्यानंतर आता ह्यामध्ये आपण ह्या दूध पिशव्या सोडून घेऊया. तर सर्व दूध पिशव्या मी इथे बघा पातेल्यात सोडून घेतलेले आहेत. गॅस एकदम मोठा ठेवलेला आहे आपण. आता दूध उकळते तोपर्यंत आपण इथं बदाम काजूची पेस्ट करून घेऊया. तर इथं बघा भिजवलेल्या बदामाची वरची साल काढून टाकायची. बदाम मी 3-4 तास कोंबट पाण्यात टाकले होते. तर बघा बदामाची सहज अशी साल निघलेली आहे. काजू पण छान भिजून मोठे झालेले आहेत. आता दोन्ही एकत्र मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन ह्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक अशी पहिल्यांदी वाटून घ्यायची आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. तर इथे बघा सर्व काजू बदामची आपण अशी मस्त पेस्ट बनवून घेतलेली. आता दूध बघा इथं उकळायला लागलेले. दूध उकळताना आपल्याला कंटिन्यू दूध हलवायचं. कढईची जेवढी साई बसते ती सर्व दुधामध्ये मिक्स करत राहायची. तर कढईची साई एकसारखी इथं मिक्स करूया आपण. त्यामध्ये आता बघा साखर घालून घेऊया. तर दूध आपण कमी गोडच करणार आहे, जास्त गोड करायचं नाही. त्यानंतर बघा वेलची पावडर टाकून घेतली आणि त्यानंतर आपण इथं दूध मसाला पण थोडा आणलेला आहे, तो पण टाकलेला आहे. त्यानंतर काजू बदामाची जी पेस्ट केली ती आपण इथे दुधात घालून घेतली. आता दूध आपल्याला एकसारखं हलवत राहायचे. तर इथं बघू शकता तुम्ही छान असा घट्टसरपणा दुधाला आलेला आहे. कढईची साई एकसारखी दुधामध्ये मिक्स करायची आणि अशा पद्धतीने बघा हे दूध सारखं आपल्याला हलवत राहायचं. तर इथं बघू शकता तुम्ही छान असा घट्टसरपणा आपल्या दुधाला आलेला आहे. आता दूध बघा इथं छान असं उकळलेलं आहे. जेवढं आपल्याला दूध उकळून घेता येईल तेवढं आपण इथं उकळून घेणार आहे, कारण की आपल्याला हे हळदी कुंकासाठी दूध बनवलेलं आहे. थोडं घट्टसर असं दूध आपलं चवीला बासुंदी सारखं छान लागणार आहे. त्यासाठी चांगलं दूध आपल्याला हे आटवून घ्यायचंय. आता गॅस बारीक करून घ्यायचा आणि चांगलं ह्याला जवळजवळ 1 तासभर तरी मी आटवून घेणार आहे. तर बारीक गॅसवर ह्याला आपण कंटिन्यू बघा ठेवलेलं आहे. जवळजवळ अर्धा-पाऊण तास दूध सारखं आपण इथं उकळून दिलेलं आहे. आता दूध तापून झालेलं आहे बघा. आता कढईने सगळी साय जमा झालेली आहे आणि घट्ट असं हे दूध आपलं तयार झालेलं आहे. आता ग्लास घेतलेत आपण. तर सर्व ग्लास मध्ये आता हे दूध मी भरून घेते. इथं बघू शकता छान घट्टसर असं आपलं हे दूध मी कपात भरलेलं आहे. त्यानंतर वरून थोडं आपण इथं बदाम पिस्ते काजू टाकून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त घट्टसर असं आटवलेलं दूध. जरी मी इथं काजू बदामची पेस्ट टाकली तरी पण आपण दूध भरपूर एक अर्धा-पाऊण तास चांगलं आटवून घेतलंय. त्यामुळे जो दुधाला चव आलेली आहे आणि दुधाचा घट्टेपणा पण छान वाढलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आज हळदी कुंकासाठी महिलांना देण्यासाठी हे दूध बनवलंय.
तर तुम्हाला आजची रेसिपी आणि आमची हळदी कुंकाची आणि बोर नाण्याची तयारी जर तुम्हाला अगदीच मनापासून आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट करून सांगा जी कार्यक्रमाची आपण तयारी केली ती तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.